मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे. काल या संदर्भामध्ये रीतसर अधिकृत घोषणा झालेली आहे. महाराष्ट्रातून 7 जागा निवडून द्यायच्या होत्या राज्यसभेकरता यावेळेला, आणि त्या 7ही जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. कारण प्रतिस्पर्धी म्हणजे 7 ज्या जागा होत्या त्यापेक्षा त्याच्यामध्ये 7च जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे साहजिकच जागा बिनविरोध निवडून आल्यात. आता या 7 जागांपैकी 4 जागा ह्या ज्या होत्या भाजपाच्या वाट्याला होत्या. नंतर उरलेली जी एक जागा जी आहे ती एक जागा त्यातली भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला होती. दुसरी जागा होती शिवसेनेच्या शिंदे गटाला, आणि एक जागा होती ती महाविकास आघाडीकरता राखीव म्हणता येणार नाही, परंतु एकंदरीत जर संख्याबळ पाहिलं तर त्या पद्धतीनेच त्या निवडणूक होणार होती आणि त्या पद्धतीनेच तेवढ्या जागा निवडून येणार होत्या हे स्पष्ट होतं. मात्र हे सगळं बघत असताना आपण एकीकडे ज्यावेळेला भाजपाच्या 4 जागा आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळेला अधिकृतरित्या भाजपाच्या केवळ 3च जागा आहेत, आणि एक जागा जी आहे ती भाजपानी संधी दिलेल्या रामदास आठवले यांची आहे, जे केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. त्यांचं नाव अधिकृतरित्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार म्हणून नोंदलं गेलेलं आहे. त्यामुळे भाजपाचे संख्या तीनच वाढलेली आहे. एक संख्या भाजपा समर्थित रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या रूपाने 4थी जरी जागा झालेली असली तरी ती भाजपाची अधिकृत जागा नाही, हे स्पष्ट व्हायला काही हरकत नाही. आता राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता विषय येतो तो विधान परिषदेच्या निवडणुकीचा. कारण शरद पवारांनी आपल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसची मनधरणी म्हणा, फिल्डिंग म्हणा, सगळं जे काय लावून आहे तो काँग्रेसचा पाठिंबा मिळवला, आणि नाईलाजानी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील त्यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे ते एकमेव उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता परिस्थिती निर्माण होईल ती 13 मेला उद्धव ठाकरे यांची उमेदवारी यांची जी आमदारकी आहे त्याची टर्म संपणार आहे विधान परिषदेमधली. 9 जणांची टर्म संपणार आहे विधान परिषदेमधली. त्यातली एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. संख्याबळ जे विधानसभेतलं जर पाहिलं, कारण विधानसभेतले आमदार निवडून देणार ही जागा, त्यामुळे जर संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार आहे. आता परिस्थिती निर्माण अशी होईल की काँग्रेसनी शरद पवारांना पाठिंबा दिल्यानंतर आता पुन्हा काँग्रेस उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत जाण्याकरता पाठिंबा देईल का, आपला उमेदवार देणार नाही का, म्हणजे हा प्रश्न तर मोठा निर्माण होईल. कारण प्रत्येक वेळेला जर आम्हीच पाठिंबा द्यायचा झाला तर मग आमच्या उमेदवारांनी काय करायचं किंवा आमच्या लोकांनी काय करायचं असा प्रश्न निर्माण होईलच. त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधान परिषदेवरती निवडून जाण्याकरता आपली उमेदवारी दाखल करण्याकरता त्यांना जो काय संघर्ष करावा लागणार आहे तो महाविकास आघाडीमध्येच संघर्ष करावा लागणार आहे. संजय राऊत त्यांची उमेदवारी जाहीर करून बसलेले आहेत. मात्र प्रत्यक्षामध्ये काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते